इराण इस्रायल युद्धाचा फटका आता भारताला बसताना पाहायला मिळतोय आणि याची झळ कुठंतरी आता बेळगावमध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर बेळगावच्या बऱ्याच व्यावसायिकांना याचा फटका बसलेला आहे। खरं तर 95% व्यावसायिक सिलेंडर आता बंद होताना पाहायला मिळतात। खरं तर आत्ता आम्ही आहे बेळगावातल्या विशेष एक नामांकित हॉटेल म्हणून ओळखलं जाणाऱ्या हॉटेल नागरिकमध्ये आणि त्याचेच मालक आता सध्या आमच्या सोबत आहेत। अंकुश केसरकर सध्या आमच्या सोबत आहेत। तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर ह्या युद्धाचा फटका बसताना पाहायला मिळतो आणि व्यावसायिक सिलेंडर बंद आहेत, काय सांगाल मला? मध्य पूर्वमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायाला बसताना दिसत आहे। गेल्या आठवड्याभरापासून व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा आहे असं सांगण्यात येत होतं एजन्सीजकडून, पण कालपासून जवळपास 85% सिलेंडर नाही आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। आता सध्या आमच्याकडे एक 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच साठा आमच्याकडे आता उपलब्ध आहे। ह्यानंतर काय करावं असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे। खरं तर अशी परिस्थिती पहिल्यांदाच पाहायला मिळते आहे। ज्यावेळेपासून आम्ही व्यवसाय करतो आहे तेव्हापासून अशा पद्धतीची परिस्थिती पहिल्यांदाच आमच्यासमोर उभी राहिलेली आहे। त्यामुळे अंकुश भाऊ मला सांगा, साधारण याचा फटका कधीपासून बसताना आपल्याला पाहायला मिळतोय? साधारण सिलेंडर कधीपासून हे बंद होताना पाहायला मिळाले? खरं तर गेल्या आठवड्याभरापासून व्यावसायिक सिलेंडरांचा तुटवडा आहे असं सांगण्यात येत होतं, पण कालपासून अगदीच सिलेंडर नाही असं एजन्सीजकडून सांगण्यात येत आहे। वेगवेगळ्या एजन्सीजकडे संपर्क साधला असता सुद्धा त्यांच्याकडून नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे ते सुद्धा हताश आहेत आणि भविष्यात ही परिस्थिती अशीच राहिली तर व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावरती आम्ही असा आमचा विचार आहे। तुम्ही आता आपण बोलताना तुम्ही म्हणालात की असं पहिल्यांदाच हे पाहायला मिळालं, असं कधी झालं नाही। याची जबाबदारी आता सध्या कुणाकडे आहे आणि सरकारने याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं तुमचं मत आहे? खरं तर सरकारने याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, कारण बाहेरगावाहून विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले असतात। त्यांच्या जेवणाची त्यांच्या खाण्याची व्यवस्था बऱ्याचशा मेस आणि हॉटेल्समधून होत असते। त्यामुळे जे मूलभूत सुविधा असतात त्यापैकी एक हॉटेल त्यापैकी एक आहे। त्यामुळे सरकारने ह्या परिस्थितीकडे लक्ष घालून लवकरात लवकर ही परिस्थिती कशा पद्धतीने निवळेल याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे। साधारण आता घरगुती सिलेंडरचे सध्या काय रेट आहेत? घरगुती सिलेंडर जवळपास 60 रुपयाच्या आसपास वाढलेले आहेत असं सांगण्यात येत आहे, पण व्यावसायिक सिलेंडरसुद्धा हॉटेल व्यावसायिक जास्त रक्कम देण्यासाठी तयार आहेत, पण तुटवडा असल्यामुळे सिलेंडर उपलब्ध नाही आहेत। नक्कीच, पण व्यावसायिकवर जर सध्या फटका बसलायच, पण हळूहळू घरगुतीकडे पण हा कल होईल आणि उद्या तेही बंद होईल असे चिन्ह आता उमटताना पाहायला मिळतं। नक्कीच, जर असाच तुटवडा जर राहिला आणि तिथं परिस्थिती जर ती युद्धजन्य परिस्थिती आहे ती कुठंतरी निवळली नाही तर ही परिस्थिती अशीच राहणार आणि कुठंतरी घरगुती सिलेंडरवरती सुद्धा ही परिस्थिती येईल असा धोका कुठंतरी निर्माण झालेला आहे। तर आत्ताच व्यावसायिक अंकुश केसरकर यांनी सांगितलं की सरकारने यामध्ये जातीनं लक्ष दिलं पाहिजे, नाहीतरी उद्या याचे पडसाद खूप मोठ्या प्रमाणात उमटताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती सध्या या परिस्थितीकडे जातीनं सरकारने लक्ष देऊन सर्व व्यावसायिकांना दिलासा द्यावा असं अंकुश केसरकर यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव।